नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याची. अयोध्या स्वारी यशस्वी करून दाखवल्यानंतर आता उद्धव ठाकरे पंढरपूर वारी करणार आहेत. तर आज शिवसेना पक्षप्रमुख आपल्या कुटुंबासह पंढरपूरमध्ये दाखल होतील. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते जाहीर सभा घेणार आहेत. तर राम मंदिर आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून ते भाजप विरोधात गजर करणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीप्रमाणे चंद्रभागेची देखील महाआरती करणार आहेत. पंढरपुरात शिवसेनेची न भूतो न भविष्यती अशी महासभा होईल असा दावा कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केलाय. दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदमांसह शिवसेनेचे पदाधिकारी पंढरपुरात तळ ठोकून आहेत. तर शिवसेनेच्या महासभेसाठी पंढरपूर सज्ज झालं असून मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची पावलं आता पंढरीच्या दिशेनं वळू लागली आहेत. तर आज दिवसभर तुम्ही न्यूज 18 लोकमतवर उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर वारीचं महाकव्हरेज पाहू शकता. आणि या बातमीनंतर आता बघत गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यातल्या लाखो शाळकरी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सांताक्लॉज ठरलेत. कारण केंद्र सरकारनं यावर्षी शाळेचा अभ्यासक्रम 10% कमी करण्याचा आदेश दिलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यामध्ये ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर पुढच्या वर्षी शाळेचा अभ्यासक्रम 20% करण्याचे आदेशही देण्यात आले. आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सिंचन योजनेवर टीका करताना जीभ घसरली असंच म्हणावं लागेल. एक वेळ तृतीयपंथीयांना मुलं होतील, मात्र टेंभू सिंचन योजना पूर्ण होणार नाही अशा आशयाचं गडकरींनी वक्तव्य केल्यानं आता वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहे. नेतृत्वानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाचं वक्तव्य काल नितीन गडकरींनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात केलं. आणि गडकरींचं हे वक्तव्य म्हणजे भाजपचा 3 राज्यातल्या मोठ्या पराभवाला उद्देशून हे वक्तव्य होतं अशी चर्चा सुरू झाली. मात्र मोदी हेच आमचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे. साताऱ्यामधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी गडकरींचं तोंड भरून कौतुक केलंय. जनता केलेल्या कामाची नक्कीच पोचपावती देईल असं उदयनराजेंनी म्हटलंय. साताऱ्यामध्ये पुणे कागल महामार्गावरील खंबाटकी घाटातील 3 मार्गिका बोगद्याच्या कोनशिलेचं अनावरण गडकरी आणि फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद शहर बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र औरंगाबाद महापालिकेत सत्तेत एकत्र असतानाही शिवसेनेनं या कार्यक्रमापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना दूर ठेवलं. त्यावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात FRPच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. तर येत्या 1 जानेवारीला कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. साखर सहसंचालक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील ऊस उत्पादकांच्या थकीत बिलाची दखल घेतली आहे. साताऱ्यातील फलटण शुगर्स कारखान्यानं शेतकऱ्यांची देणी थकवली असून त्याविषयी माहिती घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कांदे ओतून आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच हे कांदे ओतण्यात आले. तर राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. कांद्याला चांगला दर मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. तर यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाजवळच राष्ट्रवादी काँग्रेसनं गाजर वाटूनही सरकारचा निषेध केलाय. सोबतच मुख्यमंत्री हे सातारकरांना 10,000 कोटींचं गाजर दाखवतात असा आरोपही राष्ट्रवादीने केलाय. तर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी यांना जनता बँक अमरावती यांनी शेत जमीन जप्तीची नोटीस पाठवली आणि ही नोटीस चक्क पेपरातही छापून आली आहे. मात्र हे कुणाचं तरी राजकीय षडयंत्र असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तर मला अशा कोणत्याही नोटीसची हार्ड कॉपी मिळालेली नाही असं बच्चू कडूंनी सांगितलंय. भुसावळच्या दीपनगर इथल्या मनोरंजन केंद्रात सकल सेवा समाजातर्फे स्नेहसंमेलन आणि गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी एकनाथ खडसे यांना काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं जाहीर आवाहन केलं. सोबतच उपस्थित असणाऱ्या नेत्यांनी चांगलीच जुगलबंदी केल्यानं हास्याचे फवारे उडले. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं, आता धनगर समाजालाही आरक्षण देणार आहोत. पण ज्यावेळी धनगर समाज बारामतीमध्ये आंदोलन करत होते तेव्हा बारामतीचे नेते कुठे गेले होते? आता मात्र पोपटासारखे बोलत आहेत आणि भांडण लावण्याचं काम करतायत असा टोला पवार यांना नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते सांगलीमध्ये बोलत होते.
शेतकऱ्यांनो आता ऊस लावू नका, साखरेचा मोठ्या प्रमाणात साठा आहे, समुद्रात टाकण्या एवढी साखर शिल्लक आहे, त्यामुळे ऊस लावायचं बंद करा असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय। ते सांगलीच्या नागजमध्ये रस्ते उद्घाटन आणि शुभारंभ प्रसंगी बोलत होते। बुलढाण्याच्या मलकापूर शिवारातील एका स्मशानभूमीच्या विकास कामासाठी निधी देण्याची विनंती पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे करण्यात आली, मात्र पालकमंत्र्यांनी त्या व्यक्तीलाच झापल्याची घटना घडली। यावर आधी जिवंत माणसांसाठी काम करा असं म्हणत पालकमंत्र्यांनी त्यांना झापलंय। केंद्राच्या पथकानं मराठवाड्याची पाहणी केली, मात्र राज्य सरकारनं या पथकाला विदर्भात न जाण्याच्या सूचना दिल्या, त्यामुळे हे पथक विदर्भाची पाहणी न करताच परतलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। पुढे पवार म्हणाले की राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मी प्रत्येक जिल्ह्यामधून माहिती घेतली आहे। मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेने बोलवलेल्या बैठकीला फक्त 3 आमदारांनी हजेरी लावल्यानं जलतज्ञ यारा जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आमदारांना पाणी प्रश्नापेक्षा लग्न सोहळे आणि इतर कार्यक्रमांना जाणं जास्त महत्त्वाचं वाटतं अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत बंब यांनी दिली आहे। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक नरेंद्र गुलाबसिंग सोनवणे यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय। नरेंद्र सोनवणे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यामुळे हे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। मांजरा धरणातील धनेगाव डॅममधून लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जवला गावाजवळ अचानकपणे फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून 8 दिवसांमध्ये एकदा लातूरला पाणी मिळतंय आणि अशातच ही पाईपलाईन फुटल्यामुळे याचा फटका लातूरकरांना बसणार आहे। बीडमधल्या मादळमोही गावकऱ्यांना आता पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत। खासगी टँकरमधून पाणी घेण्यासाठी लोकांना 1-1 रुपया मोजावा लागतोय। भीषण पाणी टंचाईचा सामना या गावकऱ्यांना सध्या करावा लागतोय। मधुकर पिचड मंत्री असताना भूसंपादन झालं, त्यांच्याच काळात धरण पूर्ण झालं आणि कालव्याच्या कामाला सुरुवात झाली। आमदार वैभव पिचड यांनी वडिलांचा सल्ला घ्यावा असं खोचकता टोला शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अकोल्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांना लगावला आहे। हिंगोली जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून सतत 5 महिने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली। वडद इथला आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या दोघांविरोधात हट्टा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोली शहरातील कमलानगर भागातील ज्योतिबा फुले ट्रस्टच्या मुलांच्या बालवसतिगृहातून 2 मुलं बेपत्ता झाली। 17 डिसेंबरची ही घटना आहे। मुलांच्या नातेवाईकांनी मुलांचा शहरासह आपल्या नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र मुलांचा शोध लागला नसल्याने मुलाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे। पुण्याच्या चांदणी चौकातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडलाय। पुढील आठवड्यात पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हैदराबाद इथल्या कंपनीला हे काम सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे। मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलसमोर अपघात झाला। या अपघातानंतर नागरिकांनी अपघातग्रस्त गाडीची तोडफोड केली, कारण अपघात झाल्यानंतर चालक पळ काढत असल्यामुळे तिथल्या लोकांनी गाडी ताब्यात घेऊन तिची तोडफोड केली। अपघातानंतर चालकानं पळ काढल्यानं गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। 40व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला लातूरमधील उदगीर इथे सुरुवात झाली। मराठवाड्यासह सीमावर्ती भागातल्या साहित्यिकांची या संमेलनाला उपस्थिती असणार आहे। तर या संमेलनामुळे उत्सव, काव्य, कथासंग्रह आणि साहित्याची उदगीरकरांना मेजवानी मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील गावातल्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, मात्र डॉक्टर प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पामुळे गावातल्या घराघरात नळाच्या माध्यमातून पाणी यायला आता सुरुवात झाली आहे। लोकबिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला 45 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं नळ योजनेचं प्रत्यक्ष लोकार्पण करण्यात आलं। महाड तालुक्यातील सौ गावात बेलदार समाजामार्फत कानूसती मातेचा जत्रोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी होम हवन, विधिवत पूजा, अभिषेक, पालखी सोहळा अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यामध्ये 18व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचं उद्घाटन झालं। यावेळी सुप्रिया सुळेंनी विविध विषयांवर भाष्य केलं, त्यांनी जोरदार टोलेबाजीही केली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीतर्फे आगामी निवडणुकीत एका तरी तृतीयपंथीय व्यक्तीला तिकीट दिलं जाईल असं जाहीर वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। तसा आग्रहच आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करणार असल्याचंही त्या म्हणाल्या।
एसटीच्या ताफ्यामध्ये आता पंढरपूरचे वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी नवीन विठाई बस आली आहे। या बसवर वारकऱ्यांचं चित्र झळकतंय। तर आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण केलं जाणार आहे। या प्रवासाच्या वेळेत भक्तांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची देखील सोय केली जाणार आहे। जालन्यामध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात बुलढाण्याच्या बाला शेखनं गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी अभिजित कटकेला पराभवाची धूळ चारली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला खेळून टाकणाऱ्या सामन्यात बाला शेखनं 11-3 अशा मोठ्या फरकानं अभिजित कटकेला मात दिली। बाला रफिकनं महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर त्याचं कुटुंब भावुक झालं होतं। त्यांना आनंदाश्रू आवरणं कठीण झालं होतं। तर आतापर्यंत रफिक कुटुंबियांनी घेतलेल्या परिश्रमाचं बालानं चीज करून दाखवलं। सलगच्या सुट्ट्यांमुळे साई भक्तांची शिर्डीमध्ये मोठी गर्दी झाली आहे आणि शिर्डीचा परिसर सध्या भक्तांनी फुलून गेलाय। भक्तांना टाइम दर्शनाचे पासही देण्यात येत असल्यामुळे फार वेळ रांगेमध्ये उभं राहावं लागत नाहीये। दरम्यान साई मंदिर परिसरात फुलांची सजावट आणि रोषणाई देखील करण्यात आली आहे। तर वाहतुकीच्या मार्गांमध्ये मोठे बदलही करण्यात आले असून लाखो साई भक्त दिवसभरात दर्शन घेत आहेत। कोकणमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। आता कोकणचं सौंदर्य तुम्हाला थेट हेलिकॉप्टरमधून पाहता येणार आहे। गणपतीपुळे शेजारी असलेल्या मालगुंड किनाऱ्यावरून ही सेवा सुरू करण्यात आली आहे। तर या एका राईडचं तिकीट असणार आहे 3750 रुपये।